9 बघूयात। सुरुवातीला पाहूयात विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीमध्ये विधान परिषद निवडणुकीचा तिढा आता दिल्लीमध्ये सोडवण्याची शक्यता आहे। वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत, सूत्रांची माहिती आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये 7 जागांची मागणी केली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य आहे। हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे। महायुती मोठी आहे। विधान परिषद निवडणुकीत जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, मंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी आहे। मुलगा प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी ही मागणी आहे। मागणी केलेली आहे आणि तो आता निर्णय वरच्या स्तरावर होणार आहे आणि मला तरी असं वाटतं की या 2-3 दिवसामध्ये तिढा सुटेल। जो काय निर्णय महायुतीचे नेते घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल। जळगावची जागा भाजपने लढवावी अशी खासदार आमदारांची बैठक यावेळेस आणि याच बैठकीमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे ही मागणी आहे। तर महायुती म्हणून निवडणूक लढणार महाजन यांची प्रतिक्रिया। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागेची मागणी होते। मेरिटवरती जागा वाटप होईल। उद्या किंवा परवापर्यंत जागांचा तिढा सुटलेला असेल तर जागा निश्चित झाल्या की उमेदवार ठरतील, महाजन यांची माहिती। आता मी दिल्लीकडे निघालोय, पण मी तिकिटासाठी जात नाहीये। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी मवियामध्ये हालचालींना वेग। 27 मे रोजी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आहे। ठाकरेंची सेना, काँग्रेससह पवारांचे एनसीपीचे नेते उपस्थित राहतील। निवडणूक लढवण्यासंदर्भात महाविकास आघाडी निर्णय घेणार आहे। विधान परिषदेच्या पुण्याच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा, आमचं संख्याबळ 371। आकडेवारीमध्ये भाजपच्या चुका झाल्या। भाजपकडे संख्याबळ असल्याचा भाजपचे नेते बिडकर यांचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळलाय। मंगळवारी अंतिम निर्णयाची शक्यता आहे। विधान परिषदेसाठी जालन्यातून भास्कर दानवे यांचं नाव चर्चेत आहे। भास्कर दानवे हे रावसाहेब दानवे यांचे बंधू आहेत आणि भाजपचे महानगर अध्यक्ष आहेत। उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे। पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। जागा आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष। मोठं संख्याबळ असल्यानं विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये भाजपकडे घेण्याची सभागृह नेते गणेश बिडकर यांची मागणी आहे। नगरसेवक मतदार भारतीय जनता पार्टीचे एकट्याचे आहेत। त्या व्यतिरिक्त अपक्ष आणि सगळी जर बेरीज केली तर ती मोठी होऊ शकते। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही जागा लढावी। पुण्यामध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पुण्याच्या रिक्त जागेवर दावा कायम आहे। महायुतीतून निवडणूक लढवणार असल्याचं सांगत अंतिम निर्णय मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवली जाते। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदार रवी राणा यांचा भाजपच्या प्रवीण पोटे यांना विरोध आहे। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। पोटेंविरोधात बडा उद्योजक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे। रवी राणा यांच्याकडून उद्योजकासोबत संपर्क सुरू असून विरोधी पक्षातील नेत्यांशीही बोलणं सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित आहे। जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे मोदींविरोधात वाढता असंतोष हे यामागे मुख्य कारण असेल, राहुल गांधींची भविष्यवाणी। मुंगेरी लाल की हसीन सपने, फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार। वर्षभरात पंतप्रधान मोदी सत्तेतून बाहेर जाण्याचा राहुल गांधी यांनी दावा केला आणि त्यानंतर फडणवीसांचा पलटवार। गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत दावा केला की केंद्र सरकार पुढच्या 10 महिन्यामध्ये कोसळेल। मुंगेरी लाल की हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त हे काही नाही। गिरीश महाजन आज दिल्ली दौऱ्यावरती। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चेची शक्यता। दरम्यान धनगर आरक्षणासंदर्भात माझा दिल्ली दौरा, महाजनांकडून स्पष्ट। प्रशांत आंबी धमकी प्रकरणी आता आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार आहे। राजारामपुरी पोलीस लवकरच नोटीस पाठवणार आहेत। गायकवाड यांच्या समर्थकांकडून प्रशांत आंबी यांना धमक्यांचे फोन सुरूच आहेत। संजय गायकवाड यांची चौकशी काय करणार, त्यांना अटक करावी, प्रकाशक प्रशांत आंबी यांची प्रतिक्रिया आहे। गायकवाड यांच्यावर कारवाई झाली नाही म्हणून त्यांचे समर्थक धमक्या देत आहेत। या प्रकरणी तक्रार देणार प्रकाशक प्रशांत आंबी यांचं वक्तव्य। त्यांची चौकशी करण्याची गरज नाही, कारण की त्यांनी हे मान्य केलेलं आहे, मीडियासमोर मान्य केलेलं आहे की हा आवाज माझा आहे। खरं तर चौकशी न करता त्यांनी डायरेक्ट त्यांना अटक करावं।
अब्दुल सत्तार यांची शिवसेनेच्या अंतर्गत कारभारावरच उघड नाराजी व्यक्त आहे. सिल्लोड आणि सोयगावला विकास निधीपासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे. नाव न घेता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. वेळेत उपाययोजना न केल्यास निवडणुकांमध्ये फटका बसू शकतो. पक्ष नेतृत्वाला सावध राहण्याचाही इशारा. अब्दुल सत्तार यांची तक्रार ऐकली नाही, कुणाला किती निधी दिला याचं रेकॉर्ड असतं. पालकमंत्री संजय शिरसाट यांचं उत्तर, निधीच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी यावर चर्चा करावी, स्पष्टीकरण देऊ शकतो. शिरसाट यांची प्रतिक्रिया. काय तक्रार केली ती मी काही ऐकली नाही किंवा वाचली पण नाही आणि कुणाला किती निधी दिला याचा हे रेकॉर्ड हा आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये असतो. निधी हा काही गपचूप अंधारात दिले जात नाही. ठाण्यामध्ये युती होवो किंवा न होवो, शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार आहे. ठाण्यातील झेडपी निवडणुकीवरून खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य. मोर्चे बांधणीसाठी शिवसेनेचा शिवसंवाद मेळावा पार पडला. म्हस्केंची प्रतिक्रिया. येणारी ठाणे जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी युती हो अगर ना हो, शिवसैनिक लढण्याकरता तयार आहे आणि भगवा फडकवण्याकरता तयार आहे. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नाशिकमधील नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकांना कानमंत्र दिलाय. सर्वांनी प्रत्येक प्रभागामध्ये स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडा. पक्षातील सर्व सिनियर नेत्यांच्या नेतृत्वात पक्षाची संघटनात्मक बांधणीवर देखील लक्ष द्या, असा कानमंत्र आदित्य ठाकरे यांनी दिलेला आहे. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला श्रीकांत शिंदेंकडून हरताळ. शहापूरमधील कार्यक्रमात श्रीकांत शिंदेंसोबत गाड्यांचा मोठा ताफा. कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यासाठी श्रीकांत शिंदे शहापूरमध्ये. पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती आहे. इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% रांगेत उभे आहेत. कॅनमध्ये पेट्रोल डिझेल बंद केलं तर पंपावरील गर्दी कमी होईल. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. त्या पेट्रोल डिझेलच्या युद्धामुळे थोडं निश्चित त्याच्यामध्ये थोडी कमी होती, पण आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे. भारतीय जनता पार्टीचे वाचाळवीर महाजनांसारखे जर सामान्य माणसांविषयी अशा प्रकारचे वक्तव्य करत असेल तर दुर्दैवी आहे. सगळी बुद्धी या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दिली आहे. सरकार चालवता येत नाही, देश चालवता येत नाही, राज्य चालवता येत नाही आणि लोकांच्या डोक्यावर टाकताय. महाजन यांनी केलेल्या विधानावरती अंबादास दानवे यांची टीका. एक पेट्रोल पंपवर लाईन आहे, ते काही कोणी कॅन घेऊन उभं नाही आहे. कोणाचं ट्रॅक्टर आहे, कोणाचं क्रुझर आहे, कोणाची जीप आहे, कोणाची कार आहे. त्याच्यावर गिरीश महाजन सर्वसामान्य माणसाचं दुखणं गिरीश महाजन किंवा भारतीय जनता पार्टीला नाही काढणार या गोष्टी. वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा जोरदार धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 नगरसेवकांसह काही सरपंचांचा भाजपात प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश. ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी भाजपनं प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंकडे चर्चेसाठी पाठवलं. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा आरोप, तर प्रसाद लाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. हाके आक्रमक. तू ओबीसीचं आरक्षण संपवायला आलास, भाजपनं तुला यासाठी पाठवलं. परत म्हणतो मी माझा समाज म्हणून आलो. पहिला आमदारकीचा राजीनामा दे. तुझी काय अक्कल पाजळायची, तू पण बस उपोषणाला. कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत केलेदार आणि नंदकुमार चिले यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची संघटनात्मक बैठक. पक्षवाढीसाठी पदाधिकाऱ्यांना सक्रिय राहण्याच्याही सूचना. जसं मराठी बोलता येतं तसं हिंदी पण आलं पाहिजे, कालिदास कोळंबकरांचं वक्तव्य. देशात कुठेही गेल्यावर मराठी नाही तर हिंदीच चालते, कोळंबकरांची प्रतिक्रिया. देश में हम किधर भी जाएगा, बैंगलोर जाएगा, कर्नाटक जाएगा, और राज्य में किधर भी जाएगा तो उधर मराठी नहीं चलेगा. काँग्रेस जनता पार्टीचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून समर्थन. झुरळ हे नाव जरी योग्य वाटत नसलं तरी जनता या पार्टीच्या मागे उभी राहिली हे महत्वाचं आहे, अशी अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया. झुरळ जरी म्हटलं असेल, नाव जरी योग्य वाटत नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे तरुण उभा राहिला हे महत्वाचे आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकरांचा कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांसोबत संवाद. तरुणांसोबत दिपके कुटुंबियांशी बोलताना आंबेडकर यांनी काळजी करू नका, कोणतीही अडचण असल्यास संपर्क करा असं सांगत त्यांना धीर दिलेला आहे.